नमस्कार. आज मी तुमच्यासोबत मेथी मटर मलाईची रेसिपी शेअर करणार आहे. तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी फ्रेश मटार बॉईल करून घेतला आहे. जास्त उकळू द्यायचं नाही, फक्त 1 उकळी काढायची आहे. नंतर 7-8 काजू, कांदा, टोमॅटो, आले लसूणची पेस्ट पाणी न घालता करायची आहे. नंतर इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे व ती बारीक कट केली आहे. मेथीच्या जास्त काड्या घ्यायच्या नाहीत, पाने घ्यायचे आहेत. नंतर कढईमध्ये 1 चमचा तूप घातले आहे. त्याच्यात कट केलेली मेथी परतून घेतली आहे. मेथी तुपात परतल्यामुळे भाजीला चव छान येते. नंतर त्याच कढईमध्ये बटर घातलं आहे. 1 चमचा जिरे छान तडतडल्यानंतर पेस्ट घालायची आहे. पेस्ट व्यवस्थित भाजून घेतली आहे. नंतर चवीनुसार मीठ घातले आहे. इथे मी लाल मिरची पावडर, धना पावडर व थोडीशी हळद एवढेच मसाले वापरले आहेत. गरम मसाला वगैरे वापरला नाही. तुम्ही खडे मसाले अख्खे टाकू शकता, पण मी नाही वापरले. नंतर इथे बॉईल केलेला मटार घातला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. नंतर तुपात भाजलेली मेथी ही टाकायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर झाकण ठेवून 2-3 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. नंतर गरम पाणी टाकले आहे. भाजी 5-10 मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे व शेवटी फ्रेश क्रीम ॲड करायची आहे. 2 मिनिटे झाकून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.